संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमधील एक अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे, कारण की आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या जेवढ्याही कार्यकर्ते असतील, नेते असतील, या सर्वांमध्ये ज्यांनी आंबेडकरी चळवळीची आपल्या संबंध आयुष्यामध्ये निष्ठा बाळगलेली आहे, असं एकमेव नाव म्हणजे अमित भाऊ भुईगळ. आणि त्यांनी ही निष्ठा बाळगलेली असल्या कारणाने आज आंबेडकरी समाजामध्ये नाही तर संबंध बहुजन समाजामध्ये त्यांच्या प्रती जे प्रेम, स्नेह, आदर आज आपण संभाजीनगर मध्ये बघत आहोत, त्याच एक प्रतीक म्हणून आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त एवढा मोठा जनसमुदाय त्यांना शुभेच्छा देण्याकरिता, त्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करण्याकरिता आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी पण माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व संबंध महाराष्ट्रातील कलावंतांच्या वतीने भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. धन्यवाद. आज आपल्या लाडके वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते किमी होता सन्माननीय अमित भाऊ भुईगळ यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा हा वाढदिवस आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय. अजूनही सगळे मित्र परिवार भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि अशीच गर्दी भाऊंच्या आजूबाजूला दरवर्षी वाढत जावं आणि असंच सगळ्या मित्र परिवाराचं सगळ्यांचं असंच भाऊवरती राहावं. आम्ही सगळे कलाकार आज गेल्या अनेक तासापासून संगीतमय शुभेच्छा आम्ही भाऊंना दिलेल्या आहेत आणि येणारा काळ भाऊचा हा खूप मोठा असेल, कारण की तुम्ही सगळे भाऊंच्या सोबत आहात. सगळे मित्र परिवार भाऊच्या सोबत आहेत. तुमच्या आणि आमच्या सगळ्यांकडून आणि तुमच्या सगळ्या न्यूज चॅनल कडून भाऊंना मंगलमय आभाळभर आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या वाढदिवसानिमित्त सर्व शहरातील सर्व क्षेत्रातील लोकांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, कसे आभार मानतात? मी सर्वप्रथम आज सोशल मीडिया असेल, फेसबुक, व्हॉट्सअप, मेसेज, फोनवरती मला अनेक लोकांनी मला शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज या ठिकाणी स्वतः येऊन लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि मी ह्या लोकांचं असंच प्रेम राहावं असं मी तथागत भगवान गौतम प्रार्थना करतो आणि त्यांना आभारी मानतो. मी माझ्या जो मित्र परिवार आहे, जो मला मानणारा वर्ग असतो, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत, जे लोक आम्हाला मानतात, आम्ही त्यांच्या सोबत असतो. या सर्व लोकांना मला जे शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे 15 तारखेला आचारसंहिता लागलेली आहे योगायोगाने. आणि मी तमाम लोकांना सांगेन की या राज्यामध्ये, या देशात संविधानाला जर आपल्याला वाचवायचं असेल, ती मनुष्याची जी ताकद वाढत चाललेली या राज्यात, देशामध्ये, ती जर थांबवायची असेल, लोकशाही जी बाबासाहेबांनी दिलेली आहे ती लोकशाही आपल्याला जर टिकवायची असेल तर आपल्याला मनुवादी, जातीवादी लोकांना थांबावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असेच माझ्या पाठीमागे उभे राहाल आणि पूर्ण ताकद आम्हाला वंचित बहुजन आघाडीला द्याल, हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. आजच पुण्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला काही मनुवादी शक्तीकडून, याकडे असं आहे की या मनुवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या लोकांना तुम्ही बघितलं असेल, कोणी मंत्री जरी असला तर त्याचं रिटर्न गिफ्ट त्याला मिळालेलं आहे. ज्यांनी कोणी कृत्य केलं असेल, मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर त्याचा हिशोब केला जाईल.
press the bell icon. Never miss an update.